त्याचबरोबर त्यांच्या असणाऱ्या धर्मपत्नी वैकुंठवासी प्रातस्मरणीय सौभाग्यवती रुक्मिणीबाई विठ्ठलराव मुंढे यांचं सुद्धा जाणं उत्तरायणामध्ये झालेलं आहे. तारीख आहे 31 मे 3 वर्षापूर्वी. भगवान श्री ज्ञानोबा वर्णन करतात, पतीचिया मता आनो सरोनी पतिव्रता अनायासे आत्मा येता भेटेसी जो. पतिव्रत जीवन जगून आणि सौभाग्यवतीचं लेणं मरण येणं हे खऱ्या अर्थानं मरण आहे. असे आदरणीय वैकुंठवासी दादा आणि मोठे आई आज गोड जेवणाचा हा कार्यक्रम त्यांच्या कन्या असतील आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव आदरणीय शरदरावजी मुंडे आणि आमचे शीतल डॉक्टर साहेब मुंडे आणि दादांचे सर्व बंधू आदरणीय गोर्धनराव अण्णा असतील, सुंदर अण्णा असतील, मारुतराव दादा असतील, वैकुंठवासी सर्जेराव अप्पा असतील, असा हा सुंदर आणि गोड परिवार म्हणजे मुंडे परिवार. खरं म्हणजे आदर्श परिवार आणि त्या परिवारामध्ये जन्म मिळणं हे सुद्धा भाग्याचं लक्षणच आहे. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेते हरीचे दास जन्म घेती. पवित्र कुळामध्ये जन्म मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. पवित्र देशामध्ये जन्म मिळणं भाग्याचं लक्षण आहे. आदर्श कुटुंबामध्ये जन्म मिळणं भाग्याचं लक्षण आहे. आणि अशा पवित्र संतांच्या भूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये जन्म मिळणं हे परम भाग्याचं लक्षण आहे. जगद्गुरु तुकोबारायाने वर्णन केलं. या शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, भरत खंडी नरदेव प्राप्ती आणि हे तो परम भाग्याची संपत्ती. काही माणसं जन्माला येतात ते आदर्श म्हणून जन्माला येतात, आदर्श कार्य करतात आणि आदर्श म्हणून हे लोकांची यात्रा संपवतात. याला तुकोबारायांचं गोड प्रमाण आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. काही व्यक्ती आदर्श असतात, काही कुटुंब आदर्श असतात, काही शिक्षक आदर्श असतात, काही परिवार आदर्श असतात, काही डॉक्टर आदर्श असतात, काही गाव आदर्श असतात, गुरुवरे मोठे बाबा म्हणायचे, काही महाराज सुद्धा आदर्श असतात. कारण आदर्श व्यक्ती असेल तर आदर्श विचार घेतला जातो, आदर्श संस्कार घेतल्या जातात. आणि म्हणून दादांचं जीवन हे आदर्श होतं. शिक्षकी पेशामध्ये त्यांनी आपलं जीवन घालवलं आणि खऱ्या अर्थानं उत्तरायणामध्ये या दोघांचंही पती पत्नीचं मरण म्हणजे हे भाग्याचं मरण आहे. आणि म्हणून आजचा हा गोड जेवणाचा कार्यक्रम आपण नेहमी प्रवचन ऐकत आहात. खरं म्हणजे आजची सेवा ही आमचे लहान गुरुबंधू बंडोपंत महाराज मुंडे गेल्या वर्षी पूज्य मातोश्रींची प्रवचनाची सेवा करता आली नाही. शरीर साध्य तब्येत बरोबर नसल्यामुळं, पण कदाचित आजची सेवा नियोजित नसतानाही सुद्धा सेवा करायला मिळणं हे पूज्य मातोश्रींना सांगितलं, माझी सेवा केली नाही पण दादाची तरी सेवा करा. म्हणून हा योगायोग आहे. मातोश्रींची सेवा आदरणीय आमचे निवृत्ती बाबा मुंडे त्यांनी केली आणि आजही ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. हा सुद्धा एक योगायोग आहे. सहज योगायोग घडत असतो आणि म्हणून सेवा करण्याचं भाग्य
मला मिळालं हे माझं परम भाग्य आहे. अनेक ठिकाणी आपण सेवा करत असतो, पण सेवा करण्याच्या काही अधिष्ठान आहे. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य आदरणीय सोपान काका उखळीकर महाराज, मारोतराव महाराज दस्तापूरकर, आदरणीय मोतीराम महाराज फळा, या परंपरेमध्ये आपण नेहमी सेवा ऐकत आहोत आणि करत आलेला आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आजचा जो विधी आहे तो आहे गोड जेवणाचा. कोणता आहे? गोड जेवणाचा. अजून वर्ष पूर्ण झालेलं नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण 16 संस्कार सांगितलेले आहेत. किती? 16 संस्कार. वास्तविक पाहिलं 16 संस्कारापैकी फक्त 3 संस्कार केल्या जातात. बाकीचे संस्कार तुमच्या आमच्यावर केल्या जात नाही. ते 16 संस्कारापैकी 3 संस्कार केल्या जातात. पहिला संस्कार आहे गर्भधान, दुसरा आहे पुंसवन, तिसरा आहे सीमोंतनयन, चौथा आहे जातकर्म, त्याच्यानंतर आहे नामकरण, त्याच्यानंतर आहे कर्णवेद, नंतर आहे चुडाकर्म, अन्नप्राशन, विवाह, वानप्रस्थ आणि अंत्येष्टी, असे अनेक प्रकारचे हे 16 संस्कार आहेत. पण या 16 संस्कारापैकी एक नामकरण सोहळा. मुलगा जन्माला आला, आम्ही जन्माला आलो की नामकरण सोहळा केला जातो. तो 12व्या दिवशी केला जातो. कोण्या दिवशी? 12व्या दिवशी. त्याला आपण बारसं म्हणतो. आणि जुन्या काळातली म्हण आहे, ज्याचं बारसं, बोला की, त्याचं तेरसही ठरलेलं असतं. बारसं मला की तेरसं आहे. खाटीवर आला की ताटीवर जाणार, किंवा ताटीवर आला तरी खाटीवर जाणार, हे ठरलेलं आहे. आणि म्हणून नामकरण हा सोहळा या ठिकाणी केला जातो. एक वाक्य मी आपल्या समोर सांगेल. विधी वेगळा आणि शास्त्र वेगळं. विधी वेगळा आणि शास्त्र वेगळं. विधी हा बदलत असतो, पण शास्त्र कधी बदलत नसतं. शास्त्र कधी बदलत नाही, विधी हा बदलतो. दहावा हा 7व्या दिवशी घेतला जातो, कधी 3ऱ्या दिवशी केला जातो, कधी 8व्या दिवशी केला जातो, कधी 10व्या दिवशी केला जातो. म्हणजे विधी हा आपल्या मनावर असतो, पण शास्त्र हे कधी बदलत नाही. का? ज्ञानोबा वर्णन करतात, शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मांडावे. शास्त्र जे सांगेल ते आपण करणं, त्याला शास्त्र प्रमाण असं आहे. आणि म्हणून विधी बदलत असतो. आता नामकरण सोहळा हे शास्त्र आहे. नामकरण हा सोहळा काय आहे? शास्त्र आहे. नाव ठेवल्याच्या नंतर दुसरा जो येतो संस्कार, त्याचं नाव विवाह सोहळा. ब्राह्मणाच्या साक्षीनं, अग्नीच्या साक्षीनं कोणता सोहळा येतो? तो विवाह सोहळा. भगवान श्री ज्ञानोबा वर्णन करतात, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 3 सोहळे असतात. किती? 3 सोहळे. ज्ञानोबारांची भाषा आहे. ज्ञानोबा असं म्हणतात, देहाची या गावा आली या. आणि पुढं काय? जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणो ना धनंजया जिया परी. देहाची या गावा आली या. जो देहाच्या गावाला आला त्याच्या जीवनामध्ये किती सोहळे असतात? 3 सोहळे असतात. एक जन्माचा सोहळा, एक विवाह सोहळा, आणि हा मृत्यूचा, मरणाचा सोहळा. हा मरणाचा सोहळा जगद्गुरु तुकोबारायांनी निर्याण प्रसंगामध्ये वर्णन केलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपुले मरण पाहिले म्हटलं, मरण डोळ्याने पाहता येतं का? हा प्रश्न आहे. म्हणतात तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आपलं मरण आपल्याला डोळ्यानं पाहता येतं,
पण ते कोणत्या दृष्टीनं पाहता येतं तर ते अध्यात्म दृष्टीनं पाहता येतं. एक अध्यात्म बुद्धी असते आणि दुसरी आत्मरूप बुद्धी असते. देहात्म बुद्धीनं आपण स्थूल देहाला जाळलं म्हणजे तो सोहळा पाहतो, पण आध्यात्मिक दृष्टीनं आपल्याला आपलं मरण पाहता येतं. मग आपलं मरण पाहण्याकरता काय करावं लागतं? ती अवस्था तशी प्राप्त व्हावी लागते आणि ती अवस्था जगद्गुरु तुकोबारायांची प्राप्त झाल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मरण माझे मरून गेले न मज केले अमर. ठाव पुसले बूड पुसले ओस ओसला देह भाव आला होता गेला पोर धरिला धीर जीवनी. तुका म्हणे बुनादीची मरण माझे मरून गेले. आता याचा अर्थ काय आहे? मरण माझं मरून गेलं. याचा अर्थ असा आहे की मरण कशाला आहे हे कळणं महत्वाचं आहे. मग ते मरण कशाला आहे? आपल्याला आहे का देहाला आहे? सगळी चांगलं चिंतन ऐकणारी मंडळी म्हणून विषय मांडला मी. खरं म्हणजे हा विषय पाठातला आहे. मरण देहाला आहे का आपल्याला आहे? माणसं सहज म्हणतात अमुक अमुक मरण पावला, पण संतांच्या विचाराने कोण मरतो आणि कोण अविनाशी आहे, कोण नाशवान आहे? दिसणारा देह हा मरणारा असतो आणि न दिसणारा देह हा न मरणारा असतो. अर्थात देहाचा जन्म होतो आणि देहाचा मरण होतं. अर्थात देहाचा मृत्यू होतो. आपण जन्मत नाही आणि आपण मरत नाही. मग जगद्गुरु तुकोबारा हे कोणत्या अवस्थेतून बोलत आहेत? तर जगद्गुरु तुकोबारायांची अवस्था ही संत अवस्थेतले विचार आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे विचार कोणते आहेत? संत अवस्थेतले. संत अवस्थेपर्यंत जाण्याकरता अगोदरच्या 4 अवस्था तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या. मग पहिली अवस्था आहे संसारिक, दुसरी आहे साधक, तिसरी आहे सिद्ध आणि चौथी आहे संत. संसारिक जीवन जगत असताना संसारामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी उलाढाली त्यांच्या जीवनामध्ये घडल्या, तसे आपल्या जीवनामध्ये आता घडतात. पण त्याही जीवनातून जगद्गुरु तुकोबारा पुढच्या अवस्थेमध्ये गेले, साधक अवस्थेत. आणि साधक अवस्थेतून महाराज सिद्ध अवस्थेमध्ये गेले आणि सिद्ध अवस्थेतून गेल्याच्या नंतर संतत्व अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मुखातून जे शब्द निघाले ती अवस्था म्हणजे या अभंगातली आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा. हा झाला सोहळा अनुपम्य. केव्हा सोहळा अनुपम्य होतो? जेव्हा प्रत्यक्षात देवाचं दर्शन झाल्याच्या नंतर. देवाचं दर्शन झालं की हा सोहळा अनुपम्य होतो. मग ती अवस्था प्राप्त झाली तुकोबारायांची आणि तुकोबारायांनी अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर तुकाराम महाराज असं म्हणतात की मी त्या अवस्थेमध्ये गेल्यामुळं माझं जे मरण आहे देहाचं, त्या देहाची अवस्था कशी झाली त्याचं वर्णन तुकोबाराय करतात. कारण एकूण देहाची अवस्था 3 आहेत. मोजा, बालपण, पुन्हा तरुणपण आणि नंतर म्हातारपण. किती अवस्था आहेत? 3 अवस्था. या 3 अवस्थेतून गेल्याच्या नंतर तुकोबारायांनी 4थी अवस्था सांगितली महाराज. ती 4थी अवस्था कोणती आहे? तर याच देहाला 4थी अवस्था प्राप्त होते, त्याचं नाव आहे प्रेत. प्रेत ही योनी आहे, प्रेत ही अवस्था आहे. या अवस्थेमध्ये तुकोबाराय गेल्यामुळं तुकाराम महाराज म्हणतात की झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया आणि म्हणती हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या शनी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी, फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, दिली तिळांजुळी कुळ नाम रूपासी. इथं आपण आलोय. जे कुळामध्ये मी जन्म घेतला, जे मला तुकाराम हे नाव ठेवलं, त्या दोन्हीला मी तिळांजुळी दिली. दिली तिळांजुळी कुळनाम रूपासी. आणि पुढचं फार गोड चरण आहे. शरीर ज्याचे त्यासी
समर्पिले. शरीर हे आपल्याला देता आलं पाहिजे. शरीर आपण देऊन टाकलंय कोणाला? भगवंताला. माझं शरीर मी हे देऊन टाकलंय. असणारं जे स्थूल शरीर आहे, त्या स्थूल शरीरामध्ये ज्या इंद्रियाने मला भजन करायला घडलं, ते संपूर्ण शरीर मी देऊन टाकलं. शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. या अवस्थेमध्ये तुकाराम महाराज गेल्यामुळं पुढं तुकाराम महाराज म्हणतात की मग आता काय करायचंय? आता एकच करायचंय. ही अवस्था कोणामुळं झाली? तर केवळ माझ्या श्री गुरुमुळं झाली. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप आणि उजळलेला दीप गुरु कृपे. श्री गुरु कृपेच्या, श्री गुरूंच्या कृपेनं ही अवस्था मला प्राप्त झाली. मग पुढच्या अवस्थेमध्ये महाराज गेल्यानंतर महाराज काय बोलतात? पिंड पदावरी आणि दिला आपुली करी. माझे झाले गयावर्जन आणि फिटले पितरांचे ऋण. केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर. तुका म्हणे माझे आणि भार उतरले ओझी. माझे झाले गया वर्जन आणि फिटले पितरांचे ऋण. आजचा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम कशाचा आहे? आपल्या पितरातून ऋणातून मुक्त होण्याकरता हा विधी सांगितलेला आहे. हा कार्यक्रम आहे. अलक्षमध्ये नाव आहे गोड जेवणाचा कार्यक्रम. पण मुलाने आपल्या आई वडिलाच्या ऋणातून कसं मुक्त व्हायचं, तर साधू संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवलेला आहे. हे विचार आपल्याला सांगितलेले आहे. हा विधी आपल्याला सांगितलेला आहे. कोणाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता? आई आणि वडिलांच्या. आता आई वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता एकतर अन्नदान असावं, ज्ञानदान असावं, द्रव्यदान असावं, सुवर्णदान असावं, नाहीतर गायदान असावं. अलक्षमध्ये आजच्या दिवशी आपण जेवढं दान करू, तेवढ्या दानाचं पुण्य त्या जीवात्म्याला प्राप्त होत असतं आणि त्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त होत असते. याकरता तुकोबारायांनी ही गती प्राप्त होण्याकरता, व्यवहारिक जीवन जगण्याकरता आपल्याला एक मार्ग सांगितलेला आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. आणि उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगील जीवखाने. उत्तम भोगील जीवखाने उत्तमची गती तो एक पावेल. कोण पावेल? त्यांच्या नावाने मुलाने केलेलं अन्नदान तो पावेल. त्यांच्या नावाने मुलाने केलेलं द्रव्यदान तो पावेल. त्यांच्या नावाने केलेलं गोदान तो पावेल. अलक्षमध्ये बाकीचे म्हणले जाणारच नाही, पावणारच नाही. का? कारण त्याने विधी केला म्हणून आपण करणं हे शास्त्राला मान्य नाही. त्यांनी केलं म्हणून आपण करणं हे शास्त्राला मान्य नाही. एक जण मला नाही केलं तर काय होतं? नाही केलं तर काय होतं? त्याला समाधानच मिळत नाही. त्या जीवात्म्याला वरी गतीच मिळत नाही. म्हणून सीतामाईनं पिंडदान केलं जनक राजा करता. 5 पांडवाने पिंडदान केलं पंडू राजा करता. भीष्माचार्याने पिंडदान केलं शंतनू राजा करता. म्हणजे शास्त्रामध्ये याचं वर्णन आहे, पुराण आहे. अलक्षमध्ये. आणि म्हणून आपले आई वडील कुठं गेले हे आपल्या नित्य कर्मावर अवलंबून आहे. त्यांच्या नावाने जर आपण चांगलं कर्म केलं तर त्या कर्माचं फळ त्यांना मिळत असतं. म्हणून ग्रस्त आश्रमामध्ये जीवन जगत असताना तुकोबाऱ्याने आपल्याला सोपा मार्ग सांगितला. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तमची गती, त्याला उत्तम गती प्राप्त होते. तो एक पावेल आणि उत्तम भोगील जीव खाणी. तो उत्तम यवनीमध्ये त्या ठिकाणी जाईल. आईच्या स्मरणार्थ, वडिलाच्या स्मरणार्थ. आणि म्हणून 10व्या दिवशी दावा केला जातो. 16 संस्कारापैकी 3 संस्कार केले. खाली किती राहिले? बोला की किती राहिले? 13. बरोबर आहे की? किती राहिले? 13. आता ते 13 आणि 10व्या दिवसापासून पुढे 41 दिवस तो जीव त्याच
कुळामध्ये राहत असतो असं शास्त्र आहे. गरुड पुराणामध्ये त्याचं वर्णन आहे. तिथंच राहतो. मग आता 41 आणि 13 किती झाले? माझं गणित कच्चं आहे म्हणून सांगतो. 41 आणि 13 किती होत आहे? 59. बरोबर ना? का मी म्हणतो म्हणून? बरोबर आहे का नाही? आता 59 दिवस आता तो जीव तो चाललेला आहे तिकडे. पण गरुड पुराणामध्ये त्याचं असं सुंदर वर्णन आहे. जात असताना आपण आपल्या आयुष्यामध्ये केलेलं पाप पुण्याचं कर्म आणि त्याची जी फाईल आहे त्याचा एक स्वतंत्र वकील असतो. तो वकील अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही. तो वकील म्हणजे कोण आहे? तर चित्र आणि गुप्त नावाचा वकील आहे. आणि तो वकील काय करतो? ती फाईल घेतो आणि यम राजाच्या दरबारामध्ये यमासमोर टाकतो. मग आता 59 दिवस तो प्रवास करतोय. जाताना एक नदी लागते. एकूण भागवतामध्ये 28 नरक सांगितलेत. किती? 28 नरक आहे. आता हा जीव नेमकं कोणत्या नरकामध्ये जातो? आणि त्या नदीच्या पलीकडे जाण्याकरता एक नदी आहे. त्या नदीतून येणारी कोण असते? तर एक गाय असते. कोण असते? गाय. ती गाय त्या जीवाला घेऊन जाताना कोणाला नेते? की ज्याने आपल्या जीवनामध्ये गोदान केलेलं असेल त्या जीवाला ती घेऊन जाते. आणि मग गेल्याच्या नंतर तो वकील काय करतो? फाईल अशी पुढे टाकतो महाराज आपली. आणि मग टाकल्यानंतर याने आपल्या आयुष्यामध्ये काय काय कर्म केलेले आहेत, किती पाप आहे, किती पुण्य आहे, या सगळ्या गोष्टीचा हिशोब महाराज त्या ठिकाणी त्या फाईलमध्ये तो हेमराज पाहत असतो. लक्षात आलं का? एखाद्याने काहीच केलं नसेल, आई वडिलाची सेवा काहीच केलं नाही, तर मग त्याचे आई वडील कुठे गेले असतील? कुठे गेले असतील आई वडील? त्या गरुड पुराणामध्ये असं सुंदर वर्णन आहे. श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये मंद मंद पाऊस पडत आहे. आणि त्या पावसामध्ये आकाश मार्गाने 2 पक्षी चालले होते, पती आणि पत्नी. लक्ष देऊन ऐका. 2 पक्षी, पती आणि पत्नी. पतीचं नाव आहे हंसराज आणि पत्नीचं नाव आहे हंसी. हे 2 आकाश मार्गाने चालत असताना दिवसभर फिरलेले आहेत. आता दिवस मावळाला गेलेला आहे. मुक्कामाची वेळ आहे. आपली धर्मपत्नी आपल्या पतिराजाला म्हणते, अहो आता दिवस मावळाला आलेला आहे, आपण कुठंतरी थांबलं पाहिजे. मग त्यावेळेला त्यांना एका झाडावरती एक घरटं दिसलं. ते घर होतं कावळ्याचं. कोणाचं घर होतं? कावळ्याचं घर होतं. हे दोघं त्या ठिकाणी गेले आणि गेल्याच्या नंतर त्या कावळ्याला विचारलं, कावळे दादा, दिवस मावळलेला आहे, आम्ही आता या ठिकाणी आजच्या दिवस मुक्कामाला थांबावा का? कावळा मला, बरं झालं, अतिथी देवो भव, आला तुम्ही, थांबा आजच्या दिवस, झोपा, आराम करा, सकाळी उठून जा. आणि मग कावळ्याच्या घरामध्ये कोण थांबलेला आहे? हंस आणि हंसी. हे 2 पती पत्नी थांबले. सकाळ सूर्य उगवलेला आहे. आणि मग या ठिकाणी हे दोघं निघाले. कावळे दादा येतो बरं का, राम राम जी हरी. तो कावळा म्हटला हंस राजाला, ही जी तुझी बायको आहे कुठं चावलेली? तो म्हटला माझी बायको आहे. लक्ष नाही का बरं का, मी शास्त्राला सांगतोय ना आणि अध्यात्मातला सांगतोय. तो कावळा म्हटला तुझी बायको नाही, माझी बायको आहे. आहे कोणाची? हंस राजाची. पण कावळा काय म्हणतो? माझी बायको. शास्त्र असं सांगते, दुसऱ्याची वस्तू आपली म्हणणं हे पाप आहे. कळालं तर बघा, दुसऱ्याची वस्तू आपलं म्हणणं हे पाप आहे. हे निषिद्ध कर्म आहे, विहित कर्म नाही. वास्तविक पाहिलं दुसऱ्याची वस्तू आपली नाही, आपली म्हणणं हा दोष आहे. दुसऱ्याच्या वस्तूला आपली वस्तू म्हणणं हा काय आहे? दोष आहे, दोष. जगद्गुरु तुकोबाराने तुम्हाला आम्हाला स्पष्ट सांगितलं, ज्याची वस्तू आहे त्याला देऊन टाका. कळालं तर बघा, ज्याची वस्तू आहे त्याला
देऊन टाका. आता हा देह आहे कोणाचा? तुम्हाला प्रमाण पाठ आहे. देह काळाचे, धन कुबेराचे, हे ते मनुष्याचे. बर, आपण हे आणलंय कायमचं आणलंय का उष्ण आणलंय? महाराज काय म्हटले? उष्ण आणलंय. देह आणला पाचाचा उष्णा. ते 5 जण कोण आहेत? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या 5 जणांकडून आपण उष्ण आणले. मग उष्ण आणलेली वस्तू ज्याची त्याला देणं हा सुरळीत असणारा व्यवहार आहे. एखाद्यानं उष्ण वस्तू आणली असेल म्हणजे दुसऱ्या वस्तूला आपली वस्तू म्हणायचं नाही. मग हा देह कोणाचा आहे? काळाचा आहे. मग आपण याला आपलं का म्हणायचं? आपण म्हणतो याला आपलं, पण आधी शंकराचार्य वर्णन करतात ऐका. देहात्म बुद्धिजम पापम न तगदो कोटिबिही. देहात्म बुद्धिजम पापम, मी देह म्हणणारी बुद्धी त्याच्यापासून होणारं पाप न तगदो कोटिबिही, म्हणजे 1 कोटी गाई मारण्याचं पाप लागतं. काय म्हटल्यानं? मी देह म्हटल्यानं. पण मी आत्मा म्हटल्यानं आत्मजम बुद्धिजम पुण्य न भूतो न भविष्यती. मी देह आहे, मी आत्मा आहे असं जर म्हटलं तर त्याचं किती पुण्य? न भूतो न भविष्यती. पण देहात्म बुद्धिजम पापम, नको त्या वस्तूला माझी वस्तू म्हणणं पाप आहे. किती पाप आहे? न तगदो कोटिबिही, म्हणजे 1 कोटी गायी मारल्याचं पाप लागतंय. असं कोण वर्णन करताय? आदी शंकराचार्य. लांब कशाला जाऊ द्या. हे माईक सिस्टीम कोणाची? त्यांची आहे, बरोबर ना? मी जर म्हटलं माझी देऊला घेऊन जातो, तुम्ही मला काय करणार? हा, अडवणार. महाराज ही माझी वस्तू आहे, ही माईक सिस्टीम तुमची वस्तू नाही. आता कळालं असेल ना? तसंही दुसऱ्याची वस्तू आपली म्हणणं हे पाप आहे. विषय काय चालला आपला? बायको कोणाची? इथं या जागेवर या. बायको कोणाची? हा, हंसाची. पण कावळा काय म्हणू लागला? माझी. आता पुढचं गोड चिंतन आहे ऐका. तो म्हटला माझी, हा म्हटला माझी. वस्तू एक आहे पण म्हणणारे दोघं आहेत. वस्तू एक आहे पण दोघं म्हणतात ही वस्तू माझी, ती वस्तू माझी. आता भांडण चालू झालं दोघांचं. ही दोघं जण कुठं गेली? भांडण मिटवायचं असेल तर आपल्याला कुठं जावं लागेल? कोर्टामध्ये जावं लागेल. कोर्टामध्ये गेल्यानंतर ते भांडण दोघांचंही गेलं. वास्तव पाहिलं कोर्टामध्ये निकाल देणारा जज असतो आणि त्या जज पर्यंत नेणारा वकील असतो. आमचे वकील साहेब या ठिकाणी आहेत, भागवत साहेब. ज्याप्रमाणे यमाच्या कोर्टातून जसा वकील सोडत असतो तसा आपल्यालाही सुद्धा संत रूपी वकील त्या यमाच्या तावडीतून सोडतात. हा लक्षामध्ये. म्हणून वकिलाला संतांची उपमा दिलेली आहे. संत म्हणजे कोण आहेत? वकील आहे असं आमचे गुरुवारी बाबा पाठा सांगायचे. आणि मग जेज मध्ये भांडण केलं. महाराज हा म्हणतो माझी बायको आहे, तो म्हणतो माझी बायको आहे. मग आता जेज चा निकाल आहे सत्य बोलणं आणि ज्याची वस्तू आहे त्याला देणं. 2 शब्द त्या ठिकाणी आहेत. आमच्या वकील साहेबाला भागवतरावला माहित असेल. एक निकाल असतो आणि एक न्याय असतो. निकाल हा खोटा दिला जात असतो पण न्याय हा कधी खोटा दिला जात असतो. कारण न्याय देवता ही सत्यच असते. आणि मग त्या ठिकाणी दोघांचे भांडण चालू झालं. बराच वेळ झाला. कावळा हुशार होता. कावळा हुशार होता आणि तो जेज जवळ गेला आणि त्या जेजला काय म्हटला? हे बघ माझी बायको आहे असं निकाल दे. म्हणजे तू खोटं बोल. बायको आहे कोणाची? हंसाची. पण खोटं बोल असं म्हटल्यानंतर तो जेज मला मी कधी आतापर्यंत खोटं बोललो नाही, सत्य बोललो नाही आणि तू मला सांगतो की खोटं बोला नाही. कावळा तुझी बायको म्हणून असं. कावळा म्हटला मला एवढा मान आहे या मृत्यू लोकामध्ये, एवढा मान आहे की माझा स्पर्श झाल्याशिवाय पिंडाला त्याला गतीच मिळत नाही, उत्तम गती मिळतच नाही.
आणि एवढंच नाही, मला सगळं दिसतं. तुमचे आई वडील कुठं गेले हे मी सांगू शकतो. असं कोण बोलला? कावळा. कोणताही व्यक्ती प्रयोजनाशिवाय काम करत नाही. धर्मशास्त्र आहे, फळाची अपेक्षानं प्रत्येक व्यक्ती हा काम करत असतो. आणि मग त्या ठिकाणी तो जेज होता, तो म्हटला, मी जर असं म्हटलो की बायको तुझी आहे तर माझे आई वडील मला दाखवशील? म्हटलं हो. कावळा हुशार होता, मी 100% दाखवणार, कुठं आहे ते दाखवणार असं म्हटले. हो महाराज बघता काय, जेजना निकाल सांगितला, आजपासून हंसिनी ही कावळ्याची बायको आहे. हंस रडा लागला, बिचारा निघून गेला. आणि मग जेज आला, कावळ्याला म्हटला, कावळ्या दाखव माझे आई वडील कुठं आहेत, कोदरी गावात आहेत का, देऊत आहेत का, आळंदीत, दाखव नेमकं कुठं आहे. वैकुंठाला गेलेले आई वडील दाखव कुठं आहे. कावळा मला चल माझ्या बरोबर. महाराज कावळा पुढं, पाठीमागं कोण? जेज. निघाले दोघ. गाव आहे, गावाच्या बाजूला सगळ्या गावाची घाण गटार जी नदी वाहते घाणीची, त्या रस्त्यानं कावळा पुढं, पाठीमागं कोण? जेज निघाला. पुढं कावळा, पाठीमागं जेज आहे. सगळ्या गावाची घाण ज्या ठिकाणी त्याला गटार असं म्हणतात, त्यात नेमका गटाराजवळ आलेला आहे. आणि आल्याच्या नंतर तो कावळा त्या जेजला म्हणतो, काय हे बघ, डोळे मोठे करा, तुमचे आई वडील आता पाहायचे तुम्हाला, तुमची आई कुठे आहे, वडील कुठं आहेत. त्यावेळी त्या कावळ्याने सांगितलं, हे बघ, ती मोठी आळी दिसते का आळी, ते तुझे वडील आहेत. ती लहानी आळी दिसती का, ती तुझी आई आहे. तो जेज म्हणला, मी आयुष्यभर चांगलं कर्म केलंय आणि माझी आई वडील आणि त्यांना हे नरक प्राप्त झालाय, आळीचा जन्म, ते पी घाणी मधला. कावळा म्हटला, बरोबर आहे तुमचं, मग तुमचे आई वडील तिथं का जाणार नाही, का आळीचा जन्म मिळणार नाही. कावळ्याने त्या जेजला विचारलं, खरं सांगा, हौसिनी कोणाची बायको होती? कळालं का नाही? हंसी कोणाची बायको आहे? हंसाची आहे. पण तुम्ही निकाल काय दिला? कावळ्याची आहे. तुम्ही असत्य बोललात, त्यामुळं तुमच्या आई वडिलाला आळीच्या यवनेला जावं लागलं. हे गरुड पुराणातलं चिंतन आहे. दृष्टांत संपला. तुकोबारा त्याचं वर्णन करतात. असत्यवाणी लक्षात आलं का? असत्यवाणी बोलल्यामुळं पतन पितर किडे दळका होती, म्हणजे त्यांचं पतन होतं आणि त्यांना आळी या नरकामध्ये जावं लागतं. आणि म्हणून आपल्या आई वडिलांनी केलेलं पुण्य आणि आपल्या मुलांनी केलेलं पुण्य, त्या पुण्याच्या बळावर हा जीवात्मा वैकुंठाला जातो आणि त्या ठिकाणी त्याला सद्गती प्राप्त होते. या न्यायानं हा विधी, हा कार्यक्रम करायचा असतो. आणि म्हणून त्यांचा शेवट गोड होतो. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. आणि मग हीच गोष्ट आयुष्यभर जीवन जगत असताना नेमकं आम्ही काय करावं, हा प्रश्न अर्जुनाने कोणाला विचारला? तर भगवंताला विचारला. देवा सांग, आता युद्ध केलेलं आहे, युद्धाच्या वेळेला अनेक प्रकारचे आमच्या हातून अनेक प्रकारचं पाप घडलेलं आहे, अनेकांना मारलेलं आहे, नेमकं आम्ही आता काय करावं, असा प्रश्न केल्याच्या नंतर भगवंताने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर आयुष्यभर जीवन जगत असताना मरणाच्या वेळेला जर माझं नाव घेतलं आणि देह ठेवला, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नासत्रे संशय. हा यामध्ये कोणत्याही प्रकारचा काय नाही, संशय नाही. अंतकाळाच्या वेळेला तो माझं काय कर, स्मरण कर. म्हणून जीवनामध्ये अंतकाळ हा फार महत्वाचा आहे. याकरता तुकोबाराय सांगतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिश गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेची. कवतुक वाटे झाली आवेचाची, नाव मंगळाचे तेने गुणी, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी,
आणि आता दिवस चारी खेळी मिळी. महाराज ज्यांनी आयुष्यभर भजन केलं असेल, चांगलं कर्म केलं असेल, त्याचा शेवट चांगला गोड होतोच, यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय नाही. आणि मग काळाचे दोन प्रकार शास्त्रामध्ये सांगितले, एक माध्यान्ह काळ आणि दुसरा अंतकाळ. माध्यान्ह काळाचा विचार तुम्ही आम्ही करतो, पण अंतकाळाचा विचार संत महात्मे करतात. काय विचार करतात? येताना आपण एकटे आलो आणि जाताना सुद्धा एकटे जाणार आहोत. येणे एकले व जाणे शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. आपण येताना एकटे आलो आणि जाताना सुद्धा आपण एकटे जाणार आहात. मग जाताना जर एकटे जाणार आहात, आम्ही काही बरोबर नेणार आहेत का? शास्त्रकार सांगतात, आपण जे नेतो ते फक्त सत्कर्म पुण्य हेच आपल्या बरोबर येतं. याकरता शास्त्रामध्ये वर्णन आहे, धनाने भूमो पश्यवश्य गोष्टी, भार्या गुरुदाने जने स्मशाने, देह चितायाम परलोक मार्गे, कर्मानुगच्छती जीव एकहा. आपण जे केलेलं कर्म आहे त्याच कर्मानुसार त्याला ती गती प्राप्त होत असते. म्हणून या मनुष्य देहामध्ये आपण आलेला आहोत. आणि म्हणून एकूण 16 संस्कार सांगितलेले आहेत. त्याचं स्वतंत्र असं गोड चिंतन आहे. शेवटची अवस्था आहे अंत्येष्टी, म्हणजे या देहाला जाळल्या जातं, याच्यावर संस्कार केल्या जातात. मग माणसाने 25 वर्षे विद्यार्जन, 50 वर्षे संसार, पुढचे 25 वानप्रस्थ, संन्याशी आणि मग शेवट, असे अवस्था जीवन जगण्याची आहे. देवाची या चाळे आळवावे देवा, ओस देह भावा सांडोनिया किंवा पाडोनिया. याचा अर्थ असा आहे की सुंदर असा हा मनुष्य देह तुम्हा आम्हाला मिळाला. आपण आपल्या जीवनामध्ये आपला शेवट गोड करून घेणं हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून आपुले आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे. आपुली आपण करा सोडवणं, आपल्यालाच आपल्या याच्यातून काय करायचे आहे? सोडवण करायचे आहे. आणि म्हणून या न्यायानं भगवंताने अर्जुनाला जो विचार सांगितला, तोच विचार या ठिकाणी मी आपल्या समोर मांडला. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नासत्रे संशय. हा या न्यायाने जसं अर्जुनाला भगवंताने मार्गदर्शन केलं, त्याचप्रमाणे आजही आपल्याला साधू संत मार्गदर्शन करतात की उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी नाता, भावी चरणी ठेवा माता, आणि चुकवी व्यथा जन्माच्या, धन दारा पुत्र जन, बंधू सोयरे पिसून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रेगा देवासी. तुम्ही देवाची भक्ती करा, भगवंताची शरणागती करा, निश्चितच आपला शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. खरोखरच दादांचा आणि पूज्य मातोश्रींचा शेवट उत्तरायणामध्ये म्हणजे गोड झालेला आहे. आणि म्हणून त्यांचा हा गोड जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण आमचे मुंडे परिवार असतील, आमचे सगळे सासरे मामा असतील, सगळे मेहुणी मंडळी असतील आणि समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी या ठिकाणी हा दोन्ही चिरंजीवानी भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवला. आणि खऱ्या अर्थानाची ही प्रवचनाची सेवा सहज माझ्याकडे आली. आले देवाजीच्या मना ते कोणाचे चालेना. मागची सेवा राहिली होती भागवतराव आईची, म्हणून ती जागा उणीव राहिली, म्हणून भरण्याचा योग आज या ठिकाणी आलेला आहे. जेव्हा जेव्हा मी कोदरी गावामध्ये येतो त्यावेळेला दादांची भेट घेत असत, आईची भेट घेत असत. दादा नेहमी स्मित हास्य करून गोड आवाजामध्ये बोलत असत, महाराज काय चाललं, बरं चाललंय का. आणि दर्शन घेताना सुद्धा कधी रिकाम्या हातानं त्यांनी दर्शन घेतलं नाही. वास्तव पाहिलं माझ्यापेक्षा वयानं ती मोठी होती, वयानं मोठी, ज्ञानानं मोठी, विचारानं मोठी, पण आपले महाराज आहेत म्हणून त्या ठिकाणी दर्शन रिकाम्या हातानं घेऊ नये. कुठंतरी द्रव्यदान म्हणून त्या ठिकाणी मी नको म्हणत असताना सुद्धा ते देत असत. याचा अर्थ त्यांचं काय होतं? प्रेम होतं, श्रद्धा होती आणि भावना होती. तीच श्रद्धा भावना या ठिकाणी मी माझ्या प्रवचनाच्या माध्यमातून या ठिकाणी परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी विठ्ठल दादा एकनाथराव मुंढे दादांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं भावपूर्ण आदरांजली म्हणता येणारच नाही, कारण त्यांचा शेवट गोड झालेला आहे. त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या त्यांच्या कन्या आहेत आणि आमचे दोन्ही मोठे मेहुणे या ठिकाणी आदरणीय डॉक्टर सीताराम मुंडे असतील आणि आदरणीय शरदरावजी मुंडे असतील. या दोन्ही मुलांना मुलींना आपले वडील गेल्याचं दुःख जे झालेलं आहे
ते दुःख निवारण करण्याची शक्ती ताकद भगवंताने देऊ असं मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आपली वेळ झालेली आहे. पुढचा कार्यक्रम कीर्तनाचा या ठिकाणी परमपूज्य आदरणीय आमचे अर्जुनजी लाड गुरुजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी आपल्याला चिंतन ऐकायचं आहे. या गोड जेवणाच्या निमित्ताने सुंदर असं कीर्तन या ठिकाणी होणार आहे. आपण त्याही कीर्तनाचा श्रवणाचा लाभ घ्यावा. या ठिकाणी पुनः एकदा या परिवाराने आणि आमचे लहान गुरुबंधू मिहुने बंडोपंत महाराज यांनी मला ही सेवा दिली. पुनः एकदा मी त्यांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी झालेली सेवा भगवान श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकाराम महाराज, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, श्री संत सोपंग काका महाराज उखळीकर आणि माझे गुरुवर्य संत विष्णुदास नामदेव महाराज ढोळी चरठंकर बाबांचे चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो. आणि सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम. आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञे तोषावी, तोषोनी मज द्यावी पसाय दानही. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर मिरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, तांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचल तो ते लाहो. प्राणी जात वर्ष सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत मंडळी भेटतो या भूता. चला कल्पतरुके आरव, चेतना चिंता मनीचे गाव. बोलती जे आर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, हे सर्वाई सदा सज्जन सोयरेवतो. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजित्वादी पुलोके अखंडित, अनेक ग्रंथोपजीविये विशेष लोके. दृष्टा द्रष्ट विजयी होवा विजय. एतमने श्री विश्वेश्वराहो, आहोई दान बसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. संत सोपान काका महाराज की. सद्गुरु जोग महाराज की. पवन सुत हनुमान की जय. सब संतन की जय. ऐका, गावातील सर्व गावकरी मंडळींना, भजनी मंडळींना आणि बाहेर गावून